यानंतर बातमी आहे राजकीय वर्तुळातून। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। विलिनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धुरा अजितदादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय शरद पवारांसह सर्व नेत्यांनी केला होता, असा गौप्यस्फोट शशिकांत शिंदेंनी केलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित पवारांना समर्पित करण्यात आलेल्या मासिकाच्या अध्यक्षीय लेखात त्यांनी हा गौप्यस्फोट केला। याचाच अर्थ राष्ट्रवादी शरद पवार पक्ष राष्ट्रवादीमध्ये विलीन करण्याचं ठरलं होतं, याचा उल्लेख त्यांनी या लेखात केलाय। तर शशिकांत शिंदे यांचा दावा नेमका काय आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अजितदादांना राष्ट्रवादीमधून बाहेर पडावं लागलं याची जाणीव झालेली होती। तर हे अजितदादा जेव्हा हयात होते त्यापूर्वीचे किस्से त्यांनी सांगितलेले आहे। नेमकं काय काय घडलं होतं, काय निर्णय झालेला होता याविषयी ते यामध्ये सांगतायत। राष्ट्रवादीचा वेगळा गट स्थापन करावा लागला याचीही कल्पना होती, परंतु अजितदादांना झालेली चूक सुधारवायची होती, असं सुद्धा शशिकांत शिंदे यांनी या लेखात म्हटलेलं आहे। मागील 4-5 महिन्यांपासून अजितदादा मागे लागलेले होते विलिनीकरणासाठी, असा सुद्धा गौप्यस्फोट शशिकांत शिंदे जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी केला आहे। झडपी आणि पंचायत समितीमध्ये जाणीवपूर्वक युती घडवली होती असा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे। तर दादा स्वतः हिरिरीनं निवडणुकीचा प्रचार सांभाळत होते असंही शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। आणि 12 फेब्रुवारीला विलिनीकरण करण्याचा निर्णय झाला होता असं सुद्धा शशिकांत शिंदे म्हणतायत। विलिनीकरणानंतर संपूर्ण पक्ष दादांकडे सुपूर्द करण्यात येणार होता हे ठरल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि राष्ट्रवादीचं विलिनीकरण करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल असं सुद्धा त्यांनी आपल्या या लेखात म्हटलंय।